पंढरपूरमध्ये भाविकांची संख्या वाढल्यामुळे ढकलाढकली आणि चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली। एबीपी माझानं ही बातमी लावून धरली आणि ही बातमी दाखवल्याच्या नंतर मंदिर प्रशासनानं आता सुरक्षा रक्षक तैनात केलेत। मंदिराचे व्यवस्थापक प्रवीण घम सुरक्षा रक्षकांसह दर्शन रांगेमध्ये पोहोचले आणि रांगेचं व्यवस्थापन करायला त्यांनी सुरुवात केली। मात्र फोन करूनही पोलीस आले नसल्याच्या तक्रारी महिला भाविकांनी दिल्यात। एवढी गव्हर्नमेंटची सुविधा पैसे येतात तुम्हाला संस्थावाले काय करतात पैसे व्यवस्था करायला पाहिजे। इथं सुविधा नाही काय नाही बघा इथं मरता येतं माणसं। मी किती वेळापासून 7 वाजतापासून आलो इकडे लाईन काय सगळं इथं नियोजन नाही आहे सिक्युरिटी नाही काही नाही असं काय आहे। किती वेळा आम्ही चंद्रपूरून आलो पालखी आमची तिथं आहे इथून असं 2-300 लोक आतमध्ये जातात। काय अशी पंढरीची शिस्त बाबा देवाचं गाव आहे म्हाताऱ्या सेट मारायला पैड्याचा लोक ढकलायले आज एकादश मोठी म्हणून म्हातारा माणूस आले आपलं कॉल केलेला पोलीस अजून आले नाहीये आणि इथे किती चेंगराचेंगरी होत आहे। कोणाला काही झालं तर कोण जबाबदारी घेणार आहे याची आणि नियोजन पण काहीच नाही। तुम्ही बघू शकता सर्व बघून घ्या सर्व मध्ये घुसता हे करताय। आज पुत्रदा एखाद्या असल्यामुळे वारकऱ्यांची भाविकांची संख्या वाढलेली आहे। या ठिकाणी लॉंग टर्म भाविकांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध यासाठी दर्शन मंडपाचं काम सुरू आहे। थोडंफार ह्या दर्शन मंडपाच्या कामामुळे दर्शन रांगा आहे त्याचा प्रवेश करण्यास थोडाफार अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु मंदिर समितीने या ठिकाणी अधिक प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमून दर्शन रांग व्यवस्थित केलेली आहे। मंदिर समितीचा सातत्याने प्रयत्न असतो की भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं। या दृष्टिकोनातून वेळोवेळी उपाययोजना केलेल्या आहेत आणि आताही करत आहोत। भाविकांना कुठलाही त्रास होऊन देणार नाही याची खबरदारी मंदिर समितीने घेतलेली आहे।